हॅलो गायज, वेलकम बॅक टू स्वप्नालीज ब्लॉग. तर गायज, आज सकाळचे वाजलेत 4:45. तर बघा 4:49 झालेत आणि मी प्रॉपर आंघोळ बिंघोळ करून रेडी आहे. का? कारण मी चाललीये सलीला. सलीला सलीला जायचा, जायचा सलीला. मी हळू बोलतीये कारण घरात सगळे वगैरे झोपलेले आहेत म्हणून. जायचं सलीला, सलीला जायचा. आणि गाईज, सर्वात महत्वाची गोष्ट मी एक तुम्हाला सांगते. आज मी ज्यांच्यासोबत चालली आहे ना फिरायला, त्याच्यामध्ये फक्त 2च माझे फ्रेंड्स आहेत. बाकी सगळे स्ट्रेंजर्स आहेत. आणि मी फर्स्ट टाइम असं काहीतरी करते की मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी गोष्ट करते. आजपर्यंत मी फक्त घरच्यांसोबत, जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत गेलेली आहे, पण स्ट्रेंजर्स सोबत कधीच गेलेली नाहीये. सो हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की माझा हा एक्सपिरियन्स वर्स्ट होतोय की बेस्ट होतोय. खूप जास्त घाई झालीये, पण झोप पण खूप येतेय, पण चाय इज मॅन्डेटरी गाय. तर मी पटापट चहा पिते आणि निघते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. गाईज, मी या ट्रिपसाठी तर खूप जास्त एक्साइटेड आहे, पण मला भीतीही वाटते की नवीन लोक आहेत, मी त्यांना ऍडजस्ट करेल का किंवा त्यांना माझा स्वभाव आवडेल का नाही या गोष्टीमुळं. खूप जास्त भीती वाटते. तर बघूया, एकूण एक गोष्ट मी तुम्हाला दाखवेल. आणि हा, आम्ही कुठं चाललोय हे मी तुम्हाला अजून सांगितलं नाहीये ना, पण मी सांगणारही नाहीये, तुम्हाला कळेल पुढे जाऊन. मी आताच जस्ट घराच्या बाहेर निघले आणि सगळं सामसुमे. हे बघा कसलं भारी फुल वाटतं. एवढं सकाळी खाली खाली आली आणि इतकं छान वाटलं ना हे फुल बघून. आणि फायनली ज्या लोकेशनवरून आम्ही ट्रिपची सुरुवात करणार होतो त्या लोकेशनला पोचलेल्या आहे मी. आणि आता पुढचं तर तुम्ही सर्व बघालच, काय काय होईल काय नाही होईल, आणि माझ्या यांच्यासोबत वाईब मॅच होतील का नाही हे तर तुम्ही नक्कीच बघाल गाईज. अंधारात चालू झालेली ट्रिप आणि त्यानंतर बघायला मिळालेला हा सनराईज एक नंबर. त्यानंतर थांबलो आम्ही नाश्ता करायला. भयंकर थंडी वाजतीये. गाडीत नाही वाजली पण इथं वाजतीये. लाज लाज लाजून दाखव. फिमेल भेटले बा. अशी चालेल का? चालेल का? आशिष तर अश्विनी शोभतय. हे बघा, आशिषची अश्विनी म्हणे. कुत्री दिसते मला. ही कुत्री या कुत्र्याची लय चिडायला. नाही चिडत, नाही चिडणार, त्याला माहिती मी काही बोलते. चिडलं मनात ठेवतो ते. नंतर एकदाच काढते महाराजला. तू तेव्हा मला तिथे तसं बोलली होती. मी काय म्हणलं, हा म्हणत होता की ही बघा ही एक कुत्री आहे, मी तुझ्याकडे कॅमेरा फिरवला आणि मी म्हंटल ही कुत्री या कुत्र्याची आहे. काय जोक होता. आवडला ना एक तुझ्यापर्यंतच तेव्हा. लातूर ना? लातूर, हा बरोबर आहे. भारी वाटत ना उन्हात. काय नाही. आशिषला किस करतोय सर. रात्री झोपली नाही तेव्हा किती कष्ट करून आले. सकाळी जेवण करून आले नाही, हा नाही, स्वतःसाठी चहा करून आली फक्त. बाई, मला जर कोण बोललं ना की तुला आता सकाळी उठून एक्सरसाइज करायचे तर मी लात मारेल आणि म्हणेल मला झोपू द्या. पण आज सहलीला जायचं होता म्हणून मी आलतो. सकाळी लेट उठले असल्यामुळे लेट झालं आम्हाला. हा, ह्यांना सगळ्यात उशिरा आलेले लेट कमर्स आहेत. सॉरी, उशिरा आलेले लेट कमर्स.
मला मेदू वडा सांगा. इडली इडली आहे का? हा इडली आहे. इडली इडली अण्णा इडली 3 इडली 3 मेदू वडा. बघा काही प्रॉब्लेम नाही ना. नाही आम्हाला काही प्रॉब्लेम आम्हाला गाडीमध्ये होऊन नको देऊ. बसा ना का अडोक्षाला जातात त्याला नको इथं एवढा सण चुम्मा द्यायला तिकडे काय आंध्रात बसतोय. ही सगळी शाही लोक आहेत. तो तर लाजणार होता. लांब सगळंच गार आहे. मला पण इथे हे सगळ्यांचं हा इंटरव्ह्यू तेवढंच येतं. अरे तू कितवी शिकले ते नको सांगू फक्त नाव सांग. सांग. आय एम प्रज्योती. जोरात बोल ना बाई. प्रज्योती. थांबा काय झालं असतं जरा लाजून घेऊ दे. अरे सगळं सांगू दे की. काय सगळं काय सांगू दे. विचार की कोण काय कोण काय. अच्छा रिटेक अरे कुठून आहे नाव आणि कुठून आहे. ओके मी प्रज्योती बारामतीचे मी चार्टर्ड अकाउंटंट. सीए तू भाऊ लाजून घ्या आधी. हा महेश पुण्यातलाच आहे. नगरचा आहे प्लीज. जन्मभूमी नगर माहिती पुणे द्यायची नाही. आणि राहणार पाच आणि आता ह्याने एक नवीन गाडी घेतली तर तो पाठी अरे द्यायला. अरे इंटर वगैरे मी आशिष गायकवाड राहतो पुण्यात. काय जन्म माझा लातूर मध्ये झालाय. 2 बहिणी आहेत. 2 मामा आहेत. दोघींचे एकीचं लग्न करायचं हा एकीचं एकच झालेलं लग्न झालंय. कोणी सुचवा. कोण असेल तर सांगा नक्की मला. तर असेल तर सांगा. अजून हा? बिझनेस हा माझ्यासाठी पण कोणी असेल तर सांगा. माझ्यासाठी पहिली बघा काळी बिझनेस नाही, business. ए आता मी गोरी बघून दिली काळी बघण्यापेक्षा. थोडी बुटकी ओके पाहिजे. हा नेक्स्ट Next. काय बोलू मी कोमल जन्मभूमी फलटण कोमल राहणार संपलं. पुणे आणि खुद्दा इन्फोसिस. Guys, ही माझ्या लाईफ मधली तिसरी कोमल आहे. तिसरी कोमल त्याचं होऊ द्या झालं का? झालं माझं. जय महाराष्ट्र. मी योगेश चव्हाण राहणार उत्तम नगर खडकवासला. जन्मभूमी कर्मभूमी सगळं तेच उत्तम. हाय प्रगती चव्हाण. मूळची रत्नागिरीची कोकणची आहे आणि आता सध्या पुण्याला लास्ट 3 इयर्स. नाही नाही मूळची. आणि मला तर तुम्ही सगळे ओळखतात त्यामुळे काय इंट्रो द्यायची गरजच नाही माझा. नाही ऐकायचं आहे आम्हाला. माझं नाव स्वप्नाली. माझा जन्म लातूर मध्ये नाही झालाय. माझा जन्म पेन रायगडचा आहे आणि हो माझं कॉलेज पनवेल अर्धी लाईफ पनवेल आणि मग 2020 पासून मी पुण्यात आहे. पुण्यात कुठे राहते? मुलं की मुलगी? दोन्ही मुलंच आहेत. दोन्ही मुलं. 10 वर्षाचे आहेत. काय? 10 वर्षाचे 2 मुलं आहेत मला. तिसरीला आहेत आता. संतू मम्मी. संतोष नाही. हो, संतोष. तरी आता तब्येत झाले ना आशिष. तरी आता तब्येत झाले पहिले बघून. माझा भांडाच उघडा या माणसाने केलेला आहे. या माणसाने भांडा उघडा केलाय माझा. हो आणि मी बघत पण नसायची कोणाला. मी माझ्याच दादागिरीच्या ह्याच्यात असायची ना. आमच्या ग्रुप मधली डॉन. कुठली कंपनी? एव्हरेस्ट फ्लीट मिसळ आलेली आहे. मिसळ आलेली आहे तिची. पहिल्या तिने चाव मारलेला लगेच. अरे कोमलकडे कोणालाही न विचारता. सबर का? विचार ना आज कोमलकडे चहा मिळतो विचार नाही. कोमल कडक चहा ना भेटेल कॉफी आज कोमल कॉफी भेटेल कडक चहा तेच ना. बापरे मला टेस्टला दिलाय. ती तू व्लॉग बनवती म्हणून नाहीतर विचारलं नसतं तुला. असं नाहीये ना. आपण बघू हा. चांगली आहे. आधी ऊन खा नंतर मिसळ खा. तू तिचं असं म्हणणं की तू टेस्ट कर चांगली असेल तू जिवंत राहिली तर मग मोठी. बाई एवढी पॉलिटिक्स मलाही नव्हती माहिती. तू पहिल्यांदा सातारा तिकडे आलीस ना त्यामुळे.
नाही खायची थोडी ती बेस्ट कशी नाही. हॉटेलमध्ये बसलोय, बाहेर गेल्यावर रिव्ह्यू देते. तू चेअर इकडे आण ना. अरे तुम्ही इकडे या चेअर घेऊन. खरंच पाऊस संपले 2-3 सगळे पाऊस संपलेला. गाइस कशी दिसते मी? धुम्म चाले सलमान खान. आणि आता इथे आमचाही नाश्ता आला आहे, इडली आणि मेंदूवडा. तर आम्ही नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. स्ट्रेंजर्स होते पण खूप भारी होते माझ्यासाठी आणि मला असं थोडंसंही जाणवू दिलं नाही की मी ह्यांच्यासाठी अनोळखी व्यक्ती आहे वगैरे. आणि त्यांच्यासोबत खूप वाईब मॅच झाल्या काही. घेतो ए तू लाजून नाही दाखवलं भाऊ, लाज ना. जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. जायचं सहलीला. रेडावर काय जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडावे जीवनाचे नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. नवे पंख पसरा, उंच उंच लहरा. बिरबिरणारे गीत गारे. अरे हा ऍक्शन काय करतोय? ते बघाच भारी आलं. चांगलं आलं. आशिष पण करेल ना? काय का आशिष काही करेल. सामान येऊ दे. आशिष भवानी बसली लोटी घडी. ते पाठी ते तो बघ, ते भारी करतोय. तो बघ. मळची केस बघ. नुसता प्रयत्न. रिन्यू नाही केलंय का? कधी मजा मस्ती करत करत वाईला पोचलो कळालंच नाही. आणि वाईमध्ये आम्ही आलेलो ढोल्या गणपती म्हणजेच महागणपती मंदिरामध्ये. हे शंकराचं मंदिर आणि हे गणपतीचं मंदिर. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही इथे का हसतोय, तर हे मला का हसतात मी सांगते. हे फुलं आणि नारळ घेतलेलं दुसऱ्यांनी आणि मी त्यांच्या हातातून घेतलं व्लॉगमध्ये घेण्यासाठी, त्यामुळे हे मला चिडवत होते. आणि ही आहे महागणपतीची मूर्ती. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का की मी ओरडा खाल्लेला आहे त्या माणसाचा, तुम्हाला गणपतीचं दर्शन मिळावं म्हणून. प्रसाद दिलाय. मन भरलं भाऊ तुझ्या प्रसादाने. घे चल, ये चल पेन आणि तुझा हात घेऊन ये. ऑटोग्राफ पाहिजे का तुम्हाला? माझा म्हणजे हिला देत होतो मी, तुम्हाला पाहिजे का? आणि हे मंदिर शंकराचं होतं, काशी विश्वेश्वर मंदिर म्हणून. इतका सुंदर या मंदिराचा परिसर होता ना, एकदम जुनं बांधकाम होतं, ते दगडांचं बांधकाम खूप जास्त छान, शांत आणि वाईब भारी येत होते. आणि तिथे प्री वेडिंग सुद्धा चालू होतं आम्ही गेलेलो तेव्हा, तुम्ही बघू शकता पुढे. आणि इतकं छान वातावरण होतं ना तिथलं, मला तर खूप जास्तच आवडलं ते वातावरण. काशी विश्वेश्वर मंदिर. मला बघायचं. हो का? तुमच्या घरात गर्दी नाही? नंदी महाराज की जय.
आणि मंदिराच्या आतमध्ये बघा किती सुंदर महादेवाची पिंड होती. खूप भारी वाटत होतं इथे. गणपती बाप्पा मोरया. विष्णू आणि कसलं भारी आहे गाईस, बघा तुम्ही गाभारा. आणि इथे एक चंदन होतं आणि ते त्याच्यावर काय म्हणतात सांड होती. ते चंदन लावण्यासाठी खूप जास्त प्रयत्न चालू होते, पण ते सुकं होतं त्यामुळे लागतच नव्हतं. मग त्यानंतर कोमलने कुठून तरी पाणी आणलं, ते मिक्स म्हणजे घासलं त्याच्यावर आणि त्यानंतर ते सर्वांना लावलं. ते इथे कपाळावर लावता लावता खूप गार आणि एकदम शांत वाटत होतं. छान वाटलं ते लावून एकदम. इथे लिहिलंय या बाजूस बसू नये, तरी ही सगळी बसलेली, मी नव्हती बसली. मी अजिबात बसली नाही, हेच सगळे बसलेले. आम्ही देऊ फोटो तुम्हाला. तू बसली नाही. मी बघितलं. आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये हिचा फोटो देऊ कुठे बसलेली त्याचा. जरा ना घ्या. मँगो बर्फी. मी नाही खाल्ला सर म्हणून घेतलं. आपणच राहिलो. नाही, ह्याने काय दिलं होतं मग? ह्याने दिलेला ना, इतका दिला होता की अक्षरशः तोंड गोड पडलं. हो. नाही सरांना तरी मोठं दिलं होतं. हो सर, तुम्हाला खरंच खूप मोठा दिला. आम्हाला एवढंच होता. माझ्या तर दाताला काय माझ्या गळ्यात पण नाही आला. तुमच्या बॉडी वाईज तुम्हाला दिला. आम्ही बॉडी वाईज नाही. म्हणजे माझ्या बॉडीने एवढीच होती. हे अर्धा घे ना. अर्धा. अर्धा घे. तुझ्या अर्ध्यातला अर्धा करा. मागू नको. लाजू नको आणि परत लागलं तर मागू पण नकोस. रिएक्शन पण सांग ना काय द्यायची. तुमच्या म्हणण्यानुसार इथं सिंगमची शूटिंग झाली होती. मला माहिती नाही, ह्या बोलतायत म्हणून मी तुम्हाला सांगते. जर हे चुकीचं असेल तर ह्यांना पकडा. पत्ता भेटणार ना. आणि तिथे बसल्या बसल्या माझं लक्ष या 2 देवींकडे गेलं. माहित नाही मला कोणत्या देवी आहेत, पण किती छान त्यांचा शृंगार केलेला आहे. हॅलो गाईस. हा कसला चमकतोय. हिरा आहे तो, हिरा माझा. बाई. तिची घ्यायची. बघितलं गाईज. इथे थांबा असा काय राव, असा फोटो भारी येतोय. आता जी पोरगी बघितली ना, ती पोरगी आमच्या भाऊकडे सारखी बघत होती. काय मॅटर होता भाऊ. भाऊची काही स्माइल कमी होत नव्हते. आई शपथ. म्हणून लगेच चमकला तिथलं तिथं. असे घालतात रस्त्यावर ते पण. लेट झाला आणि सगळ्यांना ब्लॉग मध्ये वास असा घेतला. चपलीचा. फिट नाही त्यांनी चक्कर आणि हाईट वाढवतात. ए मी पण हिलच घातलीये, तिला काय बोलू म्हणून मी. ही मोठी दिसते. चला पटापट चला. तर इथून पुढे आम्ही पाचगणीला गेलेलो आहोत. तर पाचगणीमध्ये आम्ही काय काय मज्जा केली आणि काय काय केलं हे तुम्हाला बघायचं असेल तर नेक्स्ट व्लॉग कंटिन्यू करा गाईज. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्लॉग कंटिन्यू पाहत राहा, कारण माझ्या या स्ट्रेंजर्ससोबत वाईब मॅच झालेल्या आहेत. पुढच्या व्लॉगमध्ये अजून खूप जास्त मज्जा आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो बघत राहा, लाईक करा, पुन्हा शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.